हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आरंभ सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण डिस्कस करतोय बघा जॉमेट्रीचा फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटी, आणि आज असणारे लेक्चर नंबर 2. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा थेरम डिस्कस करणार आहे बघा, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बीपीटी. आणि हा थेरम समजण्यासाठी ह्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यात सुरुवातीला एरिया ऑफ ट्रायंगलचा एक सिंपल फॉर्म्युला आहे बघा, मी इथे लिहितो. एरिया ऑफ एनी ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ट्रायंगलची हाईट नेहमी बेसला परपेंडिक्युलर असणार. मी इथे लिहितो हाईट ऑफ ट्रायंगल इज परपेंडिक्युलर टू बेस. आणि हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया सांगा आणि मग आपण त्या एरियाचा रेशो घेणार म्हणजे आपण त्यांना डिवाइड करणार. आता हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे, ह्या फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय आहे B1, हाईट काय आहे H1. सेकंड ट्रायंगल बद्दल बोला, बेस B2 आणि हाईट H2. मग आपल्याला बेस आणि हाईट माहित आहे, याचा अर्थ आपण इझिली एरिया लिहू शकतो. मग मी फर्स्ट ट्रायंगलचा एरिया A1 लिहितो 1/2 इंटू बेस B1 इंटू हाईट H1. नंतर आपण इथे सेकंड ट्रायंगलचा एरिया A2 लिहू. फॉर्म्युला येणार 1/2 इंटू बेस B2 इंटू हाईट H2. मी इथे लिहितो इंटू हा बेस B2 आणि हाईट H2. आता तुम्हाला दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया आहे, या एरियाला आपल्याला डिवाइड करायचं म्हणजे आपण घेणार रेशो. मग मी इथे लिहितो A1/A2, दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू न्यूमरेटरला फर्स्ट ट्रायंगलचा एरिया A1 सांगा, इथनं ही व्हॅल्यू कॉपी करा आणि तिकडे पेस्ट करा. व्हॅल्यू बघा 1/2 इंटू B1 इंटू H1. सेकंड ट्रायंगलचा जो एरिया आहे A2, हा A2 एरिया इथनं कॉपी करा आणि तिकडे पेस्ट करा. मग मी इथे लिहितो 1/2 इंटू बेस B2 इंटू हाईट H2. तर रेशो मधनं कुठला नंबर कॅन्सल होतो का पहा बरं. बघा इथे चेक करा, 1/2 आणि 1/2 कॅन्सल होणार आणि कॅन्सल झाल्यानंतर जो रिझल्ट शिल्लक आहे तो मी इथे लिहितो. एरियाचा रेशो इज इक्वल टू न्यूमरेटरला B1 इंटू H1 आणि डिनॉमिनेटरला B2 इंटू H2. मी इथे लिहितो B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता या इक्वेशन मध्ये मी दोन मॉडिफिकेशन करणार आहे. आता त्यातलं जे फर्स्ट मॉडिफिकेशन आहे, दोन मॉडिफिकेशन असणार आहे टोटल. तर जे फर्स्ट मॉडिफिकेशन आहे, मी असं समजतो की दोन्ही ट्रायंगलचे बेसेस सेम आहे. मग दोन्ही ट्रायंगलचे जर बेस सेम असेल तर फर्स्ट ट्रायंगलचा बेस B1 आणि सेकंड ट्रायंगलचा बेस B2 हे मी इक्वल घेतो. मग मला तुम्ही सांगा बरं हे इक्वेशन कसं बनेल. तर B1 आणि B2 जर सेम असेल तर सेम आहे म्हटल्यानंतर कॅन्सल होणार. मग एरियाचा जो रेशो आहे A1/A2 तो इज इक्वल टू येणार H1/H2, कारण B1 B2 सेम आहे तर कॅन्सल होणार. मग रेशो काय येणार सांगा इथे, A1/A2 इज इक्वल टू H1/H2. बरोबर. आता सेकंड नंबरचं मॉडिफिकेशन, मी दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम आहे, इक्वल आहे असं समजतो. मग हाईट इक्वल आहे तर H1 आणि H2 दोघांच्या व्हॅल्यू सेम होणार. जर व्हॅल्यू जर सेम असेल तर H1 H2 कॅन्सल होणार. मग एरियाच्या रेशो मध्ये फक्त काय शिल्लक असणार, B1/B2. मग मी इथे लिहितो A1/A2 इज इक्वल टू B1/B2. मग जेव्हा आपण तुम्ही इक्वेशन यूज करणार A1/A2 इज इक्वल टू H1/H2, तुम्हाला ब्रॅकेटमध्ये रिझन लिहायचं आहे ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसिस. आणि जेव्हा तुम्ही रिझल्ट यूज करणार A1/A2 इज इक्वल टू B1/B2, तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये रिझन लिहायचंय ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. चला इथपर्यंत क्लॅरिटी सर्वांना. मग आपण पुढे जाऊ. आता बघा हे दोन रिझल्ट आहे बघा, आणि या दोन्ही रिझल्ट मध्ये जेवढे पण इथे ट्रायंगल प्रेझेंट आहे या सर्व ट्रायंगलच्या हाईट इक्वल असणार. मग हे रिझल्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आणि हे जर रिझल्ट कसे अप्लाय करायचे हे जर तुम्हाला कळालं तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम 50% तुमचा इथंच क्लिअर झाला असं समजा. आता आपण फर्स्ट रिझल्ट कडे येऊ. तर इथे मी काही ट्रायंगल हायलाइट करतो बघा. त्यातला मी फर्स्ट ट्रायंगल घेतो, हा ट्रायंगल. सांगा बरं ट्रायंगलचं नाव काय आहे. तर ट्रायंगलचं नाव आहे ABP. तर पहिले तर मला सांगा ट्रायंगलचा बेस काय. ह्या ट्रायंगलचा बेस आहे BP. बरोबर आहे. मी जर तुम्हाला ट्रायंगलची हाईट विचारली तर तुम्ही म्हणता सर हाईट नेहमी बेसला परपेंडिक्युलर असणार. मग इथे तुम्हाला काय करायचं, हा जो बेस आहे याचा अपोजिट वाला व्हर्टेक्स कुठला आहे A, इथून आपण ड्रॉ करणार परपेंडिक्युलर. मग इथे मी परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, इथून आपण ड्रॉ करणार परपेंडिक्युलर. आणि इथे चेक करा हा जो अँगल आहे अँगल P हा ऑप्ट्यूस अँगल आहे. सर ऑप्ट्यूस म्हणजे ग्रेटर दॅन 90, आणि हा ऑप्ट्यूस अँगल आहे म्हणून ट्रायंगलची जी हाईट आहे ही आउटसाइड असणार. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी हाईट ट्रायंगलच्या आउटसाइड असणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही सेकंड ट्रायंगल बघा, इथे मी हायलाइट करतो. तुम्ही हा ट्रायंगल इथे बघा. ट्रायंगलचं पहिले तर मला नाव सांगा बरं. ट्रायंगलचं नाव आहे APQ. ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे. सर याचा बेस आहे PQ. बरं जर हाईट बद्दल बोलायचं झालं तर जो बेस आहे त्याचा अपोजिट व्हर्टेक्स घ्या कुठला A, आणि तिथून ड्रॉ करा परपेंडिक्युलर. एकदा चेक करा बरं ह्या पण ट्रायंगलची हाईट काय. सर ह्या पण ट्रायंगलची हाईट तर ARच आहे. आता आणखी एक ट्रायंगल मी इथे घेतो, तो ट्रायंगल मी हायलाइट करतो बघा.
तर ट्रँगल हा इथे मी हायलाइट करतो. ह्या ट्रँगलचं मला तुम्ही नाव सांगा. ट्रँगल आहे बघा AQC. ट्रँगलचा बेस काय सर? एकदम सिंपल आहे. ट्रँगलचा बेस आहे QC. बरं हाईट बद्दल बोला. जो बेस आहे याचा अपोजिट वाला व्हर्टेक्स कुठला आहे? A. इथून आपण ड्रॉ करणार परपेंडिक्युलर. चेक करा, हा Q अँगल जो आहे हा ग्रेटर दॅन 90 म्हणजे ऑप्टिव्स अँगल. म्हणजे हा बनला ऑप्टिव्स अँगल ट्रँगल आणि ऑप्टिव्स अँगल ट्रँगल साठी हाईट आउटसाइड असणार. मग मला एक सांगा बरं, ह्या पण ट्रँगलची हाईट काय आली? सर ह्या पण ट्रँगलची हाईट ARच आली. म्हणजे इथं या तिन्ही ट्रँगलची हाईट सेम आहे. मग तुमचं इथं ऑब्झर्वेशन काय असायला पाहिजे? एकदा चेक करा. तिन्ही ट्रँगलसाठी एक जो व्हर्टेक्स आहे हा कॉमन आहे. कुठला व्हर्टेक्स? A. बघा हा फर्स्ट ट्रँगल बघा तुम्ही, हा सेकंड ट्रँगल पाहू शकता आणि हा थर्ड ट्रँगल पाहू शकता. तिन्ही ट्रँगलसाठी एक कॉमन व्हर्टेक्स आहे. बरोबर आहे. मग बघा एक कॉमन व्हर्टेक्स पहिले तर असायला पाहिजे. आणि तिन्ही ट्रँगलचे बेस चेक करा. फर्स्ट ट्रँगलचा बेस BP, सेकंड ट्रँगलचा बेस PQ आणि थर्ड ट्रँगलचा बेस QC. हे तिन्ही बेस एकाच लाईनवर आहे. एका लाईनवर जर असेल तर मॅथमॅटिक्स मध्ये एक शब्द आहे कोलिनियर. मग बघा बरं, ह्या तिन्ही ट्रँगलसाठी एक कॉमन व्हर्टेक्स आहे आणि यांचे जे बेसेस आहे हे कोलिनियर आहे. चेक करू शकता, बेस कोलिनियर आहे आणि म्हणून ह्या ट्रँगलच्या हाईट इक्वल आहे. मग फर्स्ट रिझल्ट मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? ज्या पण ट्रँगलसाठी एक व्हर्टेक्स कॉमन असणार आणि बेसेस कोलिनियर असणार त्या सर्व ट्रँगलची हाईट इक्वल असणार. हा होता पहिला रिझल्ट. ठीक आहे. रिझल्ट नंबर सेकंड. त्याआधी मला तुम्ही सांगा, पॅरलल लाईन म्हणजे काय हे पहिले तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. पॅरलल लाईन म्हणजे ज्या दोन लाईन मधलं डिस्टन्स सेम असणार. सपोज इथे मी डिस्टन्स D घेतो तर ह्या लोकेशनवर जे डिस्टन्स आहे हे सुद्धा Dच असणार. ह्या पोझिशनवर सुद्धा डिस्टन्स किती असणार? D. म्हणजे प्रत्येक पोझिशनवर प्रत्येक लोकेशनवर ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स कसं असणार? सेम. मग पॅरलल लाईनसाठी कंडिशन काय? सेम डिस्टन्स. दोन लाईन मधला डिस्टन्स जर कॉन्स्टंट असेल तर त्या लाईन्स आपल्यासाठी असणार पॅरलल लाईन्स. इथपर्यंत पहिले तर तुम्हाला क्लिअरिटी असायला पाहिजे. आता बघा इथे आपल्याला ह्या ज्या दोन लाईन आहे ह्या दोन लाईन पॅरलल आहे. आता पॅरलल म्हटल्यानंतर दोघांमधलं डिस्टन्स सेम असणार. थोड्या वेळासाठी ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स जे आहे हे मी H घेतो. सर H काय घेतलं? D घ्या. D घेऊ शकता तुम्ही, मी H घेतो. आता इथे ह्या दोन पॅरलल लाईनच्या मध्ये हे दोन ट्रँगल आहे. फर्स्ट जो ट्रँगल आहे याचं नाव सांगा बरं काय आहे? तर हा ट्रँगल आहे ABC. सेकंड ट्रँगलचं नाव सांगा PQR. बरोबर, हा सेकंड ट्रँगल PQR. आता एक काम करा, जो फर्स्ट ट्रँगल आहे याचा बेस सांगा. सर एकदम सिंपल आहे, ह्या ट्रँगलचा बेस आहे BC. हाईट बद्दल बोला. हाईट साठी तुम्हाला काय करायचंय? जो बेस आहे याचा अपोजिट व्हर्टेक्स जो आहे इथून तुम्हाला ड्रॉ करायचं परपेंडिक्युलर. मी ते परपेंडिक्युलर पहिले ड्रॉ करतो. जो अपोजिट व्हर्टेक्स आहे बेसच्या अपोजिट व्हर्टेक्स, बेसचा जो अपोजिट व्हर्टेक्स आहे A, इथून आपण ड्रॉ करणार परपेंडिक्युलर. आणि मला सांगा ह्या परपेंडिक्युलरची लेंथ किती? ह्या परपेंडिक्युलरची लेंथ म्हणजे दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स जे आपण किती घेतलं? H. मग इथे जर डिस्टन्स H असेल तर हे पण डिस्टन्स किती असणार? H. बरोबर. आता या सेकंड ट्रँगलकडे मला सांगा, सेकंड ट्रँगलचा बेस काय? सर QR आहे. बरं, ट्रँगलची हाईट, बेसचा जो अपोजिट व्हर्टेक्स आहे कुठला? P, इथून ड्रॉ करा परपेंडिक्युलर. सांगा या परपेंडिक्युलरची लेंथ किती? सर या परपेंडिक्युलरची लेंथ म्हणजे दोन लाईन मधलं डिस्टन्स आणि त्या दोन लाईन मधलं डिस्टन्स किती आहे? H. मग तुम्ही इथे पाहू शकता फर्स्ट ट्रँगलची हाईट काय? H. सेकंड ट्रँगलची हाईट काय? H. म्हणजे दोन्ही ट्रँगलची हाईट इक्वल आहे. मग तुम्हाला रिझल्ट सेकंड मध्ये काय लक्षात ठेवायचंय? दोन पॅरलल लाईनच्या मध्ये येणाऱ्या सर्व ट्रँगलची हाईट इक्वल असणार. हे दोन रिझल्ट तुम्हाला एकदम माइंड मध्ये फिक्स करून ठेवायचा. फर्स्ट रिझल्ट काय? एक कॉमन व्हर्टेक्स पाहिजे आणि बेसिस कोलिनियर पाहिजे. त्या सर्व ट्रँगलच्या हाईट इक्वल असणार. रिझल्ट सेकंड काय? दोन पॅरलल लाईनच्या मध्ये जेवढे पण ट्रँगल्स बनतील त्या सर्व ट्रँगलच्या हाईट इक्वल असणार. मग तुम्ही या दोन्ही रिझल्टचा स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा व्हिडिओ पॉज करून याला लिहून घ्या. मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला एक 4th नंबरचा क्वेश्चन आपला पेंडिंग होता बघा. पहिला आपण तो क्वेश्चन कंप्लीट करू आणि मग आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमकडे जाऊ. आता बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला पहिले तर ही डायग्राम दिलेली, फिगर दिलेली आणि हा पूर्ण डेटा दिलेला आहे आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की एरिया ऑफ ट्रँगल ABC आणि एरिया ऑफ ट्रँगल BCD यांचा रेशो फाइंड करा. हे जे दोन डॉट आहे ना, हे दोन डॉट याला आपण रेशो म्हणतो. जसं की इथं मी लिहितो 2:3. याला आपण काय वाचलं? 2:3. त्याला लिहित असताना 2 न्यूमरेटरला असणार आणि 3 डिनॉमिनेटरला असणार. म्हणजे हा नंबर बनला तुमचा 2/3. जसं मला सांगा बरं, A/B याला तुम्ही कसं लिहू शकता? A:B. म्हणजे हे जे दोन डॉट आहे हे दोन डॉट म्हणजे रेशो आणि रेशो म्हणजे ह्या दोन नंबरचं डिव्हिजन. चला आता आपण एक काम करू, हे दोन्ही ट्रँगल पहिले ते डायग्राम मध्ये हायलाइट करून घेऊ. फर्स्ट ट्रँगल कुठला आहे? ABC. मी एकदा तिन्ही पॉईंट इथे मार्क करतो बरं. एक A व्हर्टेक्स आहे, दुसरा B व्हर्टेक्स आहे, तिसरा C व्हर्टेक्स आहे. म्हणजे हाच का तो ट्रँगल ABC. याला मी हायलाइट करून घेतो. हा फर्स्ट ट्रँगल आहे ABC. याच्या सोबत दुसरा कुठला ट्रँगल आहे? सर दुसरा ट्रँगल आहे BCD. एकदा बघा बरं कुठले पॉईंट आहे? तर हा B पॉईंट, हा C पॉईंट
आणि हा डी पॉइंट, म्हणजे हाच आहे का तो ट्रँगल बीसीडी. याला पण मी हायलाइट करून घेतो पहा. आता मी काही क्वेश्चन विचारतो, त्या क्वेश्चनचे तुम्ही मला आन्सर द्या. पहिले तर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे एडी आणि बीसी पॅरलल आहे, एडी आणि बीसी पॅरलल आहे, आणि हे दोन्हीही ट्रँगल एबीसी म्हणा किंवा सेकंड ट्रँगल बीसीडी म्हणा, हे दोन पॅरलल लाईनच्या मध्ये, आणि दोन पॅरलल लाईनच्या मध्ये येणाऱ्या सर्व ट्रँगलची हाईट इक्वल असणार. मग या दोन्ही ट्रँगलची हाईट आपल्यासाठी इक्वल असणार. मी लिहून घेतो. पहिले एक काम करा, गिवन जी कंडिशन आहे ही कॉपी करून इथे पेस्ट करा. पहिले तर सोल्युशन पार्ट मध्ये एडी इज पॅरलल टू बीसी हे आपल्याला दिलेलं आहे. गिवन मधनच आपण याला कॉपी पेस्ट केलं म्हणून मी ते लिहून घेतो. हे गिवन आहे. आता सांगा, हे दोन्ही ट्रँगल एबीसी आणि ट्रँगल बीसीडी पॅरलल लाईनच्या मध्ये, आणि म्हणून त्यांची हाईट इक्वल असणार. हे स्टेटमेंट मध्ये आपण लिहिणार ट्रँगल एबीसी अँड ट्रँगल बीसीडी लाईज बिटवीन टू पॅरलल लाईन्स, देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल. हे लिहायचंय तुम्हाला इथे. मी लिहितो इथे ट्रँगल एबीसी अँड सेकंड नंबरचा कुठला ट्रँगल आहे, ट्रँगल बीसीडी लाईज बिटवीन टू पॅरलल लाईन्स, टू पॅरलल लाईन्स, and therefore their heights are equal. Therefore their heights are equal. Heights are equal. आता आपल्याला इथे एरियाचा रेशो घ्यायचा आहे. आपला ऍक्च्युअल फॉर्म्युला काय रेशो ऑफ एरियासाठी, A1 अपॉन A2 इज इक्वल टू, ऍक्च्युअल फॉर्म्युला मी पूर्ण लिहितो, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता मला सांगा, इथे हाईट्स इक्वल आहे. मग जर हाईट्स इक्वल असेल तर H1 H2 कॅन्सल होणार. मग एरियाच्या रेशोमध्ये फक्त काय शिल्लक राहणार, B1 अपॉन B2. मग जेव्हा मी या दोन्ही ट्रँगलच्या एरियाचा रेशो घेणार, मला फक्त पुढे B1 अपॉन B2 लिहायचंय. मग मी इथे लिहितो एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रँगल BCD इज इक्वल टू रेशो मध्ये काय येणार, B1 अपॉन B2. आता इथं ब्रॅकेट मध्ये रिझन लिहिण्याची गरज नाही. कुठला रिझन, ट्रँगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट, हे लिहिण्याची गरज नाही, कारण आपण इथं ऑलरेडी लिहिलंय इक्वल हाईट्स. पण तुम्हाला लिहायचं इथं ब्रॅकेट मध्ये लिहू शकता ट्रँगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आता मला सांगा बरं, ट्रँगल एबीसी आणि ट्रँगल बीसीडी यांचे बेसेस काय आहे. तर पहिले आपण ट्रँगल एबीसी बद्दल बोलू. ट्रँगल एबीसी याचा बेस काय सर, याचा बेस तर बीसी आहे. आता सेकंड नंबरचा ट्रँगल पहा बरं, कुठला ट्रँगल बीसीडी, ह्या पण ट्रँगलचा बेस काय बीसी. मग लिहा इथे ट्रँगल जो फर्स्ट आहे एबीसी याचा बेस काय बीसी, अपॉन सेकंड ट्रँगलचा बेस काय बीसी. बीसी आणि बीसी कॅन्सल. मग हा जो रेशो आला, हा रेशो काय आला 1. इकडे सांगा बरं काय, तर एरिया ऑफ ट्रँगल एबीसी अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रँगल बीसीडी. तर हा जो रेशो आला, हा रेशो आला 1 अपॉन 1, ज्याला तुम्ही कसं लिहिणार 1:1. मग मी फायनल आन्सर लिहितो एरिया ऑफ ट्रँगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रँगल, कुठला ट्रँगल सेकंड नंबरचा बीसीडी याचा जो रेशो आला, हा रेशो काय आलेला आहे 1:1. चला इथपर्यंत पहिले तर तुम्हाला क्लिअरिटी असायला पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, फक्त रिझल्ट तुम्हाला इथे आठवायला पाहिजे. मग काम करा, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून याला लिहून घ्या. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. आता येऊ आपण मेन थेरमकडे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा बोर्ड एक्झाम वाल्यांचा ना फेवरेट थेरम आहे, त्यामुळे याला इथंच क्लिअर करून घ्या. लेक्चर संपल्यानंतर याची प्रॅक्टिस करून पहा. चला आपण थेरमकडे जाऊ. आता पहिले तर आपण थेरमचं स्टेटमेंट काय दिलेले हे मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. बघा स्टेटमेंट काय आहे, तर इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रँगल intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in same proportion. सो हे तर आम्हाला दूर दूरपर्यंत स्टेटमेंट काहीच कळालं नाही, पण तुम्हाला एवढं तर कळालं असेल की स्टेटमेंट मध्ये एक ट्रँगल गिवन आहे. मग पहिले तुम्ही एक काम करा, इथे एक ट्रँगल ड्रॉ करा. ट्रँगल ठीक आहे, मी ड्रॉ करतो इथे हा ट्रँगल. ट्रँगलला आपण नाव पण देऊन घेऊ, एबीसी नाव देतो. तुम्हाला जर एबीसी पसंत नसेल तर PQR म्हणा. चला मी ट्रँगलला नाव काय दिलं एबीसी. यानंतर ट्रँगलची कुठली पण एक साइड कन्सिडर करा. टोटल 3 साइड आहे, AB BC अँड AC. कुठली पण एक साइड कन्सिडर करा. चला मी BC साइड कन्सिडर करतो. आता BC साइड कन्सिडर केली. आता BC ला पॅरलल एक लाईन ड्रॉ करा. साइड BC ला पॅरलल एक लाईन मी इथे ड्रॉ करतो. आता बघा ही जी लाईन आहे ही लाईन पॅरलल आहे कुठल्या साइडला BC साइडला. मी लाईनला नाव देतो लाईन L. चेक करा ट्रँगलचं नाव काय ABC. मी ट्रँगलची एक साइड कन्सिडर केली कुठली BC, आणि या साइडला पॅरलल एक लाईन ड्रॉ केली L. ट्रँगलला टोटल किती साइड्स असतात, टोटल किती साइड्स असणार सर, टोटल 3 साइड्स असणार. मी त्यातली कुठली साइड घेतली AB. मग रिमेनिंग 2 साइड कुठल्या आहे सर, AB आहे आणि सोबत AC आहे. आता बघा ही जी लाईन आहे एका साइडला पॅरलल आहे आणि हीच लाईन दुसऱ्या 2 साइडला इंटरसेक्ट करणार, कट करणार. बरोबर आहे, 2 डिफरंट पॉइंट मध्ये असं त्यांनी इथं दिलेलं आहे. आता ही जी लाईन आहे एका साइडला पॅरलल आहे आणि ज्या रिमेनिंग साइड्स आहे यांना 2 डिस्टिंक्ट पॉइंटवर काय करणार, इंटरसेक्ट करणार. ह्या पॉइंटला मी नाव देतो. सपोज त्यातला फर्स्ट पॉइंट मी P घेतो आणि इथे मी कुठला पॉइंट घेतला Q. एक लक्षात घ्या बरं, लाईन L
एका साईडला पॅरलल आहे आणि तीच लाईन एल दुसऱ्या दोन साईडला इंटरसेक्ट करणार आणि त्या पॉइंटला मी काय नाव दिलं, पी अँड क्यू. तर मी असं म्हणू शकतो का, लाईन एल ही जी साईड आहे ए बी याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार, त्यातला फर्स्ट पार्ट एपी आणि सेकंड पार्ट पीबी. याचा रेशो द्या बरं, रेशो म्हणजे डिवाइड करा. सांगा बरं कसं येईल, एपी अपॉन पीबी. मी इथे लिहितो एपी अपॉन पीबी. आता बघा हीच लाईन एल साइड एसी ला सुद्धा दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार, त्यातला फर्स्ट पार्ट काय ए क्यू, सेकंड पार्ट क्यू सी. याचा रेशो घ्या बरं, ए क्यू अपॉन क्यू सी. आणि हे जे रेशो आहे, हे जे रेशो आहे हे रेशो असणार सेम, सेम म्हणजे प्रपोर्शनल. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. चला स्टेटमेंट आता प्रॉपर कळालेलं आहे तुम्हाला. मग आता आपण थेरम लिहित असताना, थेरमचा प्रूफ लिहित असताना सुरुवातीला आपण लिहिणार गिवन डेटा, की गिवन आपल्याला काय दिलेलं आहे. त्याची फिगर तुमच्या डोळ्यासमोर आहे, ही फिगर म्हणजेच आपल्यासाठी गिवन डेटा. मग गिवन मध्ये काय लिहायचं, एक ट्रँगल आहे, ट्रँगलचं नाव काय एबीसी. ह्या ट्रँगल मध्ये लाईन एल कुठल्या साईडला पॅरलल आहे, बीसी ला पॅरलल आहे. त्यानंतर लाईन एल कुठल्या दोन साईडला इंटरसेक्ट करणार, सर एबी ला आणि एसी ला इंटरसेक्ट करणार. कुठल्या दोन पॉइंटवर इंटरसेक्ट करणार, सर पी आणि क्यू ह्या दोन पॉइंटवर इंटरसेक्ट करणार. मी इथं लिहितो स्टेप बाय स्टेप. पहिले एक ट्रँगल आहे, कुठला ट्रँगल आहे एबीसी. इन ट्रँगल एबीसी यानंतर काय दिलेलं आहे, लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. मी इथे लिहितो लाईन एल इज अ पॅरलल टू साइड बीसी, बरोबर. त्यानंतर लाईन एल इंटरसेक्ट साइड एबी अँड एसी. त्यानंतरचा स्टेटमेंट, त्यानंतरची लाईन, लाईन एल इंटरसेक्ट साइड्स, कुठल्या दोन साइड्स आहेत त्या एबी अँड एसी ऍट पॉइंट्स. कुठले दोन पॉइंट सांगा ते, ऍट पॉइंट्स कुठल्या दोन पॉइंटवर इंटरसेक्ट करणार, पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. हा आहे आपला गिवन डेटा. त्यानंतर काय प्रूव्ह करायचं हे आपण लिहू, टू प्रूव्ह. मी इथे लिहितो टू प्रूव्ह. इथं दिलेलं स्टेटमेंट काय प्रूव्ह करायचं, तर इक्वेशन मी इथं लिहिलं, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यूसी. इथे लिहून घेतो मी काय प्रूव्ह करायचं, तर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यूसी. हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. आता ऐका, प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचंय. कन्स्ट्रक्शन काय हे समजून घ्या. आता हा शेप कुठला आहे, सर हा ट्रँगल आहे. बरं हा शेप कुठला आहे, सर हा क्वाड्रिलॅटरल आहे, बरोबर आहे. तुम्हाला काय करायचंय, क्वाड्रिलॅटरलची जे अपोजिट व्हर्टेक्स आहे हे व्हर्टेक्स जॉईन करून घ्यायचे. मग बीचा अपोजिट व्हर्टेक्स कुठला, क्यू, आणि सीचा अपोजिट व्हर्टेक्स कुठला, पी. हे दोन्ही व्हर्टेक्स आपल्याला जॉईन करून घ्यायचे आणि हे असणार आपलं कन्स्ट्रक्शन. मग मी इथे लिहितो कन्स्ट्रक्शन मध्ये, कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन करणार आपण, त्या दोन सेगमेंट जॉईन करून घेणार, कुठल्या बी क्यू अँड सीपी. मग मी इथे लिहितो जॉईन सेगमेंट बी क्यू अँड सीपी. चला इथपर्यंत पहिले तर क्लिअरिटी तुम्हाला असायला पाहिजे. मग आपण आता प्रूफ वाल्या पार्टकडे जाऊ. प्रूफ आपण नेक्स्ट पेजवर घेऊ, नेक्स्ट पेजवर या. आता इथे बघा डायग्राम मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवली, फक्त मी इथे कन्स्ट्रक्शन करून घेतो. मी पहिलं बी क्यू ला जॉईन करतो आणि त्यानंतर इकडे सीपी ला जॉईन करतो. आता प्रूफ व्यवस्थित समजून घ्या. आपण इथे काय करणार आहे, टोटल 3 ट्रँगल कन्सिडर करणार आहे. त्यातला जो फर्स्ट ट्रँगल आहे हा ट्रँगल तुम्हाला इथे घ्यायचा, हा फर्स्ट ट्रँगल आहे. ट्रँगलचं नाव काय आहे, ए पी क्यू. त्यानंतर सेकंड ट्रँगल तुम्हाला हा घ्यायचा आहे, मी हायलाइट करतो हा ट्रँगल. ह्या ट्रँगलचं नाव सांगा, इथनं मी वाचतो बी पी क्यू. आणि थर्ड ट्रँगल तुम्हाला घ्यायचा आहे, हा मी हायलाइट करतो इथे, हा ट्रँगल तुम्हाला घ्यायचा आहे थर्ड नंबरला. ह्या ट्रँगलचं नाव काय आहे, सी क्यू पी. हे टोटल 3 ट्रँगल तुम्हाला इथे कन्सिडर करायचे आणि थेरम सुद्धा आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. मी पहिले एक काम करतो, ह्या ट्रँगलला नाव देऊन घेतो. हा जो फर्स्ट ट्रँगल आहे, फर्स्ट ट्रँगल याला मी नाव देतो ट्रँगल ए पी क्यू. इथे मी लिहितो ट्रँगल ए पी क्यू. त्यानंतर हा जो सेकंड नंबरचा ट्रँगल आहे याला मी नाव देतो ट्रँगल बी पी क्यू. मी इथे लिहितो ट्रँगल बी पी क्यू. आणि हा जो थर्ड नंबरचा ट्रँगल आहे याला मी नाव देतो ट्रँगल सी क्यू पी. नाव तुम्ही कसे देऊ शकता, पण मग पूर्ण थेरम मध्ये तेच नाव तुम्हाला रिपीट करायचे, ट्रँगल सी क्यू पी. मी इथे लिहितो ट्रँगल सी क्यू पी. आता व्यवस्थित समजून घ्या, हा पूर्ण थेरम आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करणार. हा असणार थेरमचा फर्स्ट पार्ट, हा इथे असणार सेकंड पार्ट आणि इथे असणार थेरमचा थर्ड पार्ट. आता व्यवस्थित समजून घ्या. आता थेरमचा जो फर्स्ट पार्ट आहे यात आपण हे 2 ट्रँगल कन्सिडर करणार. हा ट्रँगल कॉमन तुम्हाला घ्यायचा आहे. मी पहिले फर्स्ट आणि सेकंड ट्रँगल कन्सिडर करणार. सेकंड पार्ट मध्ये मी फर्स्ट आणि थर्ड ट्रँगल कन्सिडर करणार आणि शेवटचा जो पार्ट आहे तिथं मी हा फर्स्ट ट्रँगल रिमूव्ह करणार आणि कुठले 2 ट्रँगल घेणार, सेकंड अँड थर्ड. मग फर्स्ट पार्ट मध्ये तुम्ही फर्स्ट अँड सेकंड ट्रँगल घ्या, त्यानंतरच्या पार्टमध्ये फर्स्ट आणि थर्ड ट्रँगल घ्या आणि शेवटच्या पार्टमध्ये फर्स्ट रिमूव्ह करून टाका, सेकंड आणि थर्ड ट्रँगल घ्या. आता तुमचा फोकस फक्त ह्या 2 ट्रँगल वरती असू द्या. हा फर्स्ट ट्रँगल ज्याचं नाव काय एपीक्यू आणि हा सेकंड ट्रँगल ज्याचं नाव काय बीपीक्यू. आता बघा दोन्ही ट्रँगलसाठी मी हे बेसेस कन्सिडर करतो. फर्स्ट ट्रँगलसाठी मी बेस घेतो एपी आणि सेकंड ट्रँगलसाठी मी बेस घेतो पीबी. आता तुम्ही मला विचार करून सांगा,
दोन्ही ट्रायंगलचे बेस एकाच लाईनवर आहे, म्हणजे बेसेस कोलिनियर झाले. आता चेक करा बरं, एखादा व्हर्टेक्स कॉमन आहे का? तर बघा बरं, फर्स्ट ट्रायंगलसाठी हा जो व्हर्टेक्स आहे कुठला? क्यू. आणि तोच व्हर्टेक्स सेकंड ट्रायंगलसाठी पण पाहू शकता, सेकंड ट्रायंगलसाठी पण कुठला व्हर्टेक्स सांगा? क्यू. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता ह्या दोन्ही ट्रायंगलसाठी कुठले दोन ट्रायंगल? हा फर्स्ट ट्रायंगल ट्रायंगल एपीक्यू आणि हा सेकंड ट्रायंगल ट्रायंगल बीपीक्यू. ह्या दोन्ही ट्रायंगलसाठी एक कॉमन व्हर्टेक्स आहे क्यू, आणि ह्या दोन्ही ट्रायंगलचे जे बेसेस आहे, ह्या दोन्ही ट्रायंगलचे जे बेसेस आहे हे बेसेस कोलिनियर आहे. मग आठवा बरं रिझल्ट नंबर फर्स्ट, जर एक व्हर्टेक्स कॉमन असेल आणि बेसेस जर कोलिनियर असेल तर ट्रायंगलची हाईट सेम असणार. मग या दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल असणार आहे. मग मी इथे लिहितो होते कुठले दोन ट्रायंगल आहे? ट्रायंगल एपीक्यू हा फर्स्ट वाला, ट्रायंगल एपीक्यू आणि सेकंड ट्रायंगल बीपीक्यू हॅव कॉमन व्हर्टेक्स क्यू अँड देअर बेसेस आर कोलिनियर. इथे मी लिहितो ट्रायंगल फर्स्ट वाला कुठला येतो? एपीक्यू. मी इथे लिहितो ट्रायंगल एपीक्यू अँड सेकंड नंबरला कुठला ट्रायंगल? ट्रायंगल बीपीक्यू हॅव कॉमन व्हर्टेक्स क्यू. कॉमन व्हर्टेक्स Q and their bases are collinear. Bases are collinear. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट असणार सेम. Therefore their heights are equal. Their heights are equal. मग तुम्ही जो एरियाचा रेशो लिहिणार त्या एरियाच्या रेशोमध्ये फक्त आपल्याला बेसेस घ्यायचे. आठवा तो इक्वेशन काय होतं? तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम आहे, म्हणजे रेशोमधनं हाईट कॅन्सल होणार, फक्त शिल्लक काय असणार? बेसेस. मग दोन्ही ट्रायंगलचे बेसेस रेशोमध्ये येणार. मग सांगा बरं, एरियाचा जर रेशो घेतला तर एरिया ऑफ अ ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कुठला आहे? APQ अपॉन सेकंड नंबरला एरिया ऑफ अ ट्रायंगल, सेकंड नंबरचा ट्रायंगल कुठला आहे? BPQ. आणि ह्या रेशोमध्ये फक्त आपल्याला बेसेस घ्यायचे. सांगा फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय? AP आणि सेकंड ट्रायंगलचा बेस काय? PB. मी ते लिहितो AP अपॉन मध्ये येणार PB आणि याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. क्लिअरिटी इथपर्यंत? आता सेम स्टेप तुम्हाला सेकंड बॉक्स मध्ये फॉलो करायचे आहे. आता बघा, एक्झाम मध्ये तुम्हाला असे बॉक्सेस नाही बनवायचे, हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सेपरेट करतोय. बाकी तुम्हाला पूर्ण थेरम एका खाली एक सिस्टमॅटिक लिहायचा आहे. आता एक काम करा, फर्स्ट सोबत मी सेकंड ट्रायंगल घेतला, आता तुम्ही फर्स्ट सोबत थर्ड ट्रायंगल घ्या आणि तुम्ही बघा दोन्ही ट्रायंगलसाठी, फर्स्ट ट्रायंगलसाठी मी बेस AQ घेतो आणि सेकंड ट्रायंगलसाठी मी बेस QC घेतो. चेक करा बरं, दोघांचे बेसेस एकाच लाईनवर आहे, म्हणजे बेस कसे झाले सांगा? कोलिनियर. आणि चेक करा, फर्स्ट ट्रायंगलसाठी हा जो व्हर्टेक्स आहे P, तोच व्हर्टेक्स सेकंड ट्रायंगलसाठी, म्हणजे या दोन्ही ट्रायंगलसाठी एक कॉमन व्हर्टेक्स आहे P. चेक करू शकता तुम्ही, ते दोन्ही ट्रायंगलसाठी एक कॉमन व्हर्टेक्स आहे P आणि दोन्ही ट्रायंगलचे जे बेसेस आहे, दोन्ही ट्रायंगलचे जे बेसेस आहे हे एका लाईनवर आहे, म्हणजे कसे सांगा? कोलिनियर. मग लिहायचं कसं? फक्त नेमिंग चेंज होतील, बाकी सर्व स्टेप ॲज इट इज आहे. कसं लिहिणार आपण? ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल CQP हॅव कॉमन व्हर्टेक्स P अँड देअर बेसेस आर कोलिनियर. मग त्यांच्या हाईट कशा असणार? सेम. मग एरियाच्या रेशोमध्ये फक्त बेसेस येणार, बरोबर? मग मी इथे लिहितो ट्रायंगल कुठला येतो? ट्रायंगल फर्स्ट नंबरचा APQ अँड सेकंड नंबरचा ट्रायंगल कुठला आहे? ट्रायंगल CQP, बरोबर आहे? हॅव कॉमन व्हर्टेक्स. कुठला कॉमन व्हर्टेक्स आहे इथे? कॉमन व्हर्टेक्स P, बरोबर आहे? हॅव कॉमन व्हर्टेक्स P, व्हर्टेक्स P अँड देअर बेसेस आर कोलिनियर. देअर बेसेस आर कोलिनियर. मग रिझल्ट फर्स्ट आठवा, ह्या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम असणार. देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल. हाईट्स आर इक्वल. मग जेव्हा तुम्ही दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेणार, हाईट कॅन्सल होणार, फक्त शिल्लक काय राहणार? B1 अपॉन B2. मग या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा मी इथे रेशो घेतो. एरिया ऑफ अ ट्रायंगल APQ अपॉन मध्ये येणार एरिया ऑफ अ ट्रायंगल CQP इज इक्वल टू, रेशो मध्ये फक्त बेसेस येणार. तर सांगा फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय? AQ आणि सेकंड ट्रायंगलचा बेस QC. मग मी इथे लिहितो AQ अपॉन मध्ये QC, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. चला क्लिअरिटी इथपर्यंत? पहिल्यांदा आपण फर्स्ट आणि सेकंड ट्रायंगल घेतला, नंतर फर्स्ट आणि थर्ड ट्रायंगल घेतला, आता आपण सेकंड आणि थर्ड ट्रायंगल घेणार. आता व्यवस्थित बघा, हा जो सेकंड नंबरचा ट्रायंगल आहे आणि हा जो थर्ड नंबरचा ट्रायंगल आहे, हे दोन्ही ट्रायंगल ह्या पॅरलल लाईनच्या मध्ये. सर तुम्हाला कसं कळालं हे पॅरलल आहे? हे तर गिवन मध्ये दिलेलं आहे ना, लाईन L इज पॅरलल टू साइड BC. ह्या दोन लाईन पॅरलल आहे आणि ह्या पॅरलल लाईनच्या मध्ये हे दोन ट्रायंगल आहे. मग दोन्ही ट्रायंगलच्या हाईट कशा असणार? इक्वल असणार. मग आपल्याला लिहायचं इथे, हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल BPQ आणि हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल CPQ लाईज बिटवीन टू पॅरलल लाईन्स, देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल. मग मी इथे लिहितो पूर्ण स्टेटमेंट. काय लिहावं लागेल इथे? ट्रायंगल कुठला आहे? पहिला BPQ अँड सेकंड नंबरचा ट्रायंगल कुठला आहे? ट्रायंगल CQP लाईज बिटवीन टू पॅरलल लाईन, लाईज बिटवीन टू पॅरलल लाईन्स.
parallel lines, therefore their heights are equal. Their heights are equal. मग जेव्हा आपण एरियाचा रेशो घेणार, हाईट सेम तर कॅन्सल होणार, तर एरियाच्या रेशो मध्ये फक्त शिल्लक काय असणार, B1/B2. चेक करा तिन्ही बॉक्सेसमध्ये, बरोबर आहे, तिन्ही पार्ट मध्ये आपण सेम फॉर्म्युला यूज करतोय B1/B2. बरोबर आहे. मग मी इथे लिहितो एरिया ऑफ अ ट्रँगल, कुठला ट्रँगल आहे तो BPQ, अपॉन मध्ये एरिया ऑफ अ ट्रँगल, कुठला ट्रँगल CQP. याचा जो रेशो घेणार त्यात फक्त आपल्याला दोन्ही ट्रँगलचे बेसेस घ्यायचे. मग तुम्ही सांगा बरं, हा जो फर्स्ट ट्रँगल इकडचा, हा जो ट्रँगल आहे BPQ, ह्या ट्रँगलचा बेस काय, सर याचा बेस तर PQ आहे. बरोबर आहे. त्यानंतर ह्या साईडचा ट्रँगल पहा बरं CQP, याचा पण बेस काय PQ. मग लिहा इथे दोघांचे बेसिस सेम आहे, काय येणार ते बेस PQ, दोघांसाठी पण PQ अपॉन मध्ये PQ. हे दोन्ही नंबर होणार कॅन्सल, इज इक्वल टू किती आलं सांगा ते 1. मग मला सांगा बरं, हे डिवाइड पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय, मग कसं बनणार ते इक्वेशन पुढे, एरिया ऑफ अ ट्रँगल BPQ इज इक्वल टू हे डिवाइड तिकडे घेऊन जा मल्टिप्लाय, 1 लिहिण्याची गरज नाही, म्हणजे हे येणार तुमचं एरिया ऑफ अ ट्रँगल CQP, आणि याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 3. आता महत्वाचा पॉइंट, तुम्ही हे दोन्ही इक्वेशन पहा. सर कुठले दोन इक्वेशन, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड. आता तुम्हाला फक्त एक काम करायचंय, इक्वेशन सेकंड मध्ये हा जो ट्रँगल आहे, ह्या ट्रँगलचा जो एरिया आहे, एरिया ऑफ अ ट्रँगल CQP, बघा एरिया ऑफ अ ट्रँगल CQP याच्या जागेवर काय रिप्लेस करायचंय, एरिया ऑफ अ ट्रँगल BPQ. मग मी इथे लिहितो, हे इक्वेशन आपण मॉडिफाय करणार आहे. बघा सेकंड आणि थर्ड इक्वेशन पहा, त्यातलं मी सेकंड इक्वेशन मॉडिफाय करणार आहे. मॉडिफिकेशन काय, एरिया ऑफ अ ट्रँगल CQP याच्या जागेवर मी काय रिप्लेस करणार, एरिया ऑफ ट्रँगल BPQ. म्हणजे कसं बनेल सांगा ते, इथे लिहितो मी एरिया ऑफ अ ट्रँगल APQ, याला मी ऍज इट इज ठेवतोय बरं का, एरिया ऑफ ट्रँगल APQ ऍज इट इज. इथं काय लिहायचं, CQP च्या जागेवर, सर CQP च्या जागेवर लिहायचं BPQ. मग मी इथे लिहितो एरिया ऑफ अ ट्रँगल, कुठला ट्रँगल येतो BPQ, बाकी सर्व ऍज इट इज इक्वल टू, फक्त हे चेंज करायचं होतं, इज इक्वल टू AQ अपॉन मध्ये काय येणार ते QC. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 4, पण इथं लिहावं लागेल. हे कुठनं लिहिलं तुम्ही एक्सप्रेशन, हे लिहिलं फ्रॉम सेकंड अँड थर्ड. इथे मी लिहितो रिझन मध्ये फ्रॉम इक्वेशन, कुठले दोन इक्वेशन, सेकंड अँड थर्ड. चला इथपर्यंत क्लिअरिटी आहे. आणि शेवटची स्टेप, तुम्ही फक्त या दोन इक्वेशन पहा, एक फर्स्ट इक्वेशन सुरुवातीचं एकदम स्टार्टिंगचं फर्स्ट इक्वेशन, आणि ते लास्ट इक्वेशन फोर्थ नंबरचं. दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड चेक करा. इथं बघा लेफ्ट हँड साईड मध्ये काय, एरिया ऑफ अ ट्रँगल APQ अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रँगल BPQ. इथे चेक करा बरं, एरिया ऑफ अ ट्रँगल APQ अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रँगल BPQ. सर दोघांच्या लेफ्ट हँड साईड सेम आहे, याचा अर्थ राईट हँड साईड सेम असणार. मग राईट हँड साईड जर आपण इक्वेट केल्या तर इक्वेशन कसं बनेल, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. मग मी इथे लिहितो AP अपॉन PB. बरोबर, इथे पहा AP अपॉन PB इज इक्वल टू काय येणार ते AQ अपॉन QC. हे कुठनं लिहिलंय तुम्ही, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट एन काय येणार सांगा इथे 4. आणि एकदा चेक करा आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं का, आणि नंतर लिहून टाका हेन्स प्रूव्ह. बघा हेच प्रूव्ह करायचं होतं का, AP अपॉन PB पाहू शकता, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. चला क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत. मग याचा तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन टाका. पहिले याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वजण, किंवा व्हिडिओ पॉज करून याला लिहू शकता, मी साईडला येतो. घेतलाय स्क्रीनशॉट. चला याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे. आता बघा हा थेरम अप्लाय कसा करायचा हे समजून घ्या. जेव्हा पण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना बीपीटी थेरम अप्लाय करणार, तर तुम्ही 3 स्टेप मध्ये हा थेरम लिहिणार. 3 स्टेप कुठल्या बघा, पहिले तुम्हाला ट्रँगलचं नाव लिहून घ्यायचं. बीपीटी थेरम अप्लाय करत असताना ह्या 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायचे. स्टेप 1, ट्रँगलचं नाव लिहा. काय नाव आहे ट्रँगलचं, PQR. मग मी इथे लिहितो इन अ ट्रँगल PQR. ट्रँगलचं नाव लिहिलं. आता त्याच्या पॅरलल पेअर आहे त्या लिहून घ्या. काय तर लिहून घ्या इथे, लाईन L इज पॅरलल टू QR. मी इथे लिहितो बघा, लाईन L इज अ पॅरलल टू साइड. कुठली साइड आहे सांगा ती QR. पहिले ट्रँगलचं नाव लिहा, नंतर ती पॅरलल पेअर लिहा, आणि त्यानंतर मग तुम्हाला इक्वेशन लिहायचंय. सांगा इक्वेशन काय बनेल, तर हा जो सिंगल व्हर्टेक्स इथनं स्टार्ट करायचं, PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. मी इथे लिहितो PX अपॉन मध्ये येणार ते XQ इज इक्वल टू PY अपॉन मध्ये येणार YR. आणि इथं रिझन म्हणून काय लिहायचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बरं असं शॉर्टकट चालत नाही बरं, ते पूर्ण लिहावं लागेल तुम्हाला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. चला क्लिअरिटी इथपर्यंत. मग ह्या ट्रँगल मध्ये तुम्ही ते इक्वेशन अप्लाय करा. बरं बीपीटी थेरमचं इक्वेशन अप्लाय करत असताना 3 स्टेप फॉलो करा. स्टेप 1 ट्रँगलचं नाव, स्टेप 2 पॅरलल पेअर, आणि स्टेप 3 इक्वेशन. मग सांगा इथे ट्रँगलचं नाव काय, PQR.
बरोबर. मी इथे लिहितो इन अ ट्रँगल, ट्रँगलचं नाव काय पी क्यू आर. बरं, ह्या ट्रँगल मध्ये पॅरलल पेअर कुठली सांगा. लाईन एल इज पॅरलल टू साइड पी आर. मी इथे लिहितो. बरं, याला लाईन एल लिहू शकता किंवा लाईन एम टी असं लिहिलं तरी चालतं बरं का. मग मी इथे लिहून घेतो लाईन एल इज अ पॅरलल टू साइड, कुठली साइड सांगा पी आर. बरोबर. आणि आता तुम्ही इक्वेशन लिहू शकता. मग इक्वेशन काय येणार, सिंगल व्हर्टेक्स पासून स्टार्ट करायचं. क्यू एम अपॉन एम पी. मी इथे लिहितो क्यू एम अपॉन मध्ये येणार ते एम पी इज इक्वल टू इकडे येणार क्यू टी अपॉन टी आर. लिहितो मी इथे क्यू टी अपॉन टी आर आणि ब्रॅकेटमध्ये रिझन काय लिहायचं तुम्हाला, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. चला, क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत. बरं, एक काम करा, आता पाठीमागच्या पेजवर या. आता इथे बघा, जर तुम्हाला दिलेलं असेल, आतापर्यंत काय होतं, लाईन एल क्यू आर ला पॅरलल आहे, आपण इक्वेशन लिहिलं होतं. आता याच्या उलट जर तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल तर पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. आता बघा, जर का लाईन एल साइड क्यू आर ला पॅरलल असेल तर तुम्ही इक्वेशन लिहिता. मग जर तुम्हाला इक्वेशनच दिलेलं असेल मग तुम्ही काय म्हणू शकता, लाईन एल इज अ पॅरलल टू साइड काय सांगा क्यू आर. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला लाईन एल साइड क्यू आर ला पॅरलल दिलेलं आहे आणि तुम्ही जर इक्वेशन लिहिलं तर रिझन म्हणून काय लिहिणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि याच्या उलट जर तुम्हाला इक्वेशन दिलंय आणि तुम्ही लिहिलं लाईन एल इज पॅरलल टू साइड क्यू आर, त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. इथं रिझन तुम्ही काय लिहिणार, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. उलट, बीपीटीच्या उलट कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. जसं की यानंतरच्या पेजवर या. इथे बघा, तुम्हाला हे इक्वेशन दिलेलं आहे. कुठलं इक्वेशन आहे, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू, चेक करा, ए क्यू अपॉन क्यू सी. आता तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे आणि जेव्हा पण हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार तुम्ही काय म्हणणार, लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. बघा, लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. ब्रॅकेटमध्ये रिझन काय लिहिणार, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता हे इक्वेशन क्वेश्चन मध्ये कशा अप्लाय करायच्या हे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये यानंतरच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. थँक्यू सो मच.